नमस्कार मंडळी. पाठीमागच्या 2 भागात आपण ग्राउंड्स फॉर डिवोर्स, घटस्फोट कुठल्या कारणांवर मिळतो आणि म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स, संमतीने डिवोर्स याविषयी माहिती घेतली. ते व्हिडिओ पाहायचे असतील तर आय बटनवरती क्लिक करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेऊया दुसऱ्या ग्राउंडविषयी, अजून एका ग्राउंडविषयी. ते म्हणजे क्रुएल्टी. क्रुएल्टी म्हणजे काय तर मराठीमध्ये छळ. आता जर का कायद्यामध्ये शब्दप्रयोग काय केलेत हे जर का वाचलं तर एनी मॅरेज solemnized whether before or after the commencement of this act may on a petition presented by either the husband or the wife be dissolved by a decree of divorce on the ground that the other party has after the solemnization of the marriage treated the petitioner with cruelty. सो शब्दप्रयोग काय आहेत? ट्रीटेड द पिटिशनर विथ क्रुएल्टी. आता पिटिशनर कोण असू शकतो तर पिटिशनर नवरा असू शकतो किंवा बायको असू शकते. आणि म्हणून बरेचदा आपल्याकडे गैरसमज असतात ना की नवऱ्याला डिवोर्स मिळत नाही, नवरा केस करू शकत नाही किंवा नवऱ्याची केस वीक असते. असं काहीही नसतं. आता मी तुम्हाला कायद्याचे शब्द वाचून दाखवलेले आहेत. त्याच्यात स्पेसिफिकली लिहिलेलं आहे की नवरा किंवा बायको कोणीही घटस्फोटाची केस दाखल करू शकतात. आज आपण ज्या कारणाविषयी बोलणार आहोत ते कारण आहे क्रुएल्टी म्हणजे छळ. मग आता छळ म्हणजे काय याची कुठे व्याख्या दिली आहे का कायद्यामध्ये? तर अख्ख्या या कायद्यामध्ये कुठेही छळ, क्रुएल्टी या शब्दाची, या संज्ञेची व्याख्या दिलेली नाही. याच्या मागचं कारण असं आहे की क्रुएल्टी, छळ ही जी काही कन्सेप्ट आहे, ही जी काही संज्ञा आहे ना, ही सब्जेक्टिव्ह आहे, ही रिलेटिव्ह आहे. म्हणजे काय तर ए ला जी क्रुएल्टी वाटेल ती बी ला वाटेल अशी गरज नाही. बी साठी जी क्रुएल्टी असेल ती ए साठी असेल अशी गरज नाही. पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, क्रुएल्टी काळानुरूप पण बदलत असते. कशी ते मी सांगणार आहे. तिसरी गोष्ट, क्रुएल्टी स्थळानुरूप पण बदलत असते. म्हणजे काळ, स्थळ, व्यक्ती सापेक्ष असं आपण म्हणूया. आणि मग अशा पद्धतीनं ही जी काही टर्म आहे क्रुएल्टी ही रिलेटिव्ह असल्यामुळं त्याची अशी स्ट्रिक्ट डेफिनेशन करता येणं शक्य नाही. आणि म्हणून आपल्याला कायद्यामध्ये क्रुएल्टीची डेफिनेशन कुठेही दिलेली आढळत नाही. मी परत एकदा वाचते. काय म्हणलंय? ट्रीटेड द पिटिशनर विथ क्रुएल्टी. मग आता ह्याच्या पुढं काही म्हटलंय का की डेंजर टू लाईफ अँड लिंब, डेंजर टू लाईफ, ॲप्रिहेन्शन इन माइंड? काहीही नाही. कुठलेही शब्दप्रयोग केलेले नाहीत. आणि म्हणून हा जो शब्द आहे क्रुएल्टी, ह्याला जेव्हा केव्हा आपण कोर्टामध्ये केस दाखल करतो किंवा जेव्हा केव्हा कोर्टामध्ये या शब्दाविषयी उहापोह होतो त्यावेळेला खूप मोठं मिनिंग दिलं जातं. इंटरप्रिटेशन ऑफ लॉ म्हणजे कायद्याला अर्थ देण्याची जी काही प्रोसेस असते ना त्यावेळेला ह्या क्रुएल्टी हा जो काही ग्राउंड आहे ह्या ग्राउंडला जेव्हा आम्ही अर्थ देत असतो ना तेव्हा त्याला खूप वायडर मिनिंग दिलं जातं. वायडर मिनिंग दिलं जातं म्हणजे काय तर सगळ्यात पहिलं वायडर मिनिंग असं की इथे कुठेही फिजिकल क्रुएल्टी किंवा मेंटल क्रुएल्टी असा स्पेसिफिक शब्दप्रयोग केलेला नाही. आणि म्हणून क्रुएल्टी विल इन्क्लूड फिजिकल क्रुएल्टी as well as मेंटल क्रुएल्टी. नॉर्मली आपल्याला क्रुएल्टी म्हणलं की डोक्यात येतं मारहाण, काहीतरी जबरदस्त मारहाण केलीये मग त्या बाईला दवाखान्यात नेलंय किंवा असं काहीतरी. गरजेचं नाहीये. प्रत्येक वेळी मारहाण म्हणजे क्रुएल्टी आहे का तर नाही. मानसिक क्रुएल्टी, मेंटल क्रुएल्टी सुद्धा असू शकते. मानसिक छळ, इमोशनल अत्याचार असं हल्ली आपण हे दोन असा मराठी आणि इंग्लिश शब्द एकत्र काही वेळा मज्जा म्हणून वापरतो. तो सिरियस अँगलवरती घेतला तर इमोशनल क्रुएल्टी पण असू शकते. मग कुठली गोष्ट क्रुएल्टी असू शकते? मी मगाशी सांगितलं तसं की व्यक्ती, काळ आणि स्थळ सापेक्ष ती आहे. व्यक्ती सापेक्ष म्हणजे काय मी सांगितलं. आता काळ सापेक्ष म्हणजे काय लक्षात घ्या. एक साधारण आपण 1955-60 चा जर का एक कालावधी पाहिला जेव्हा हा कायदा आणला त्यावेळेला स्त्रिया या नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी फारशा घराच्या बाहेर लांब कुठेतरी जाऊन राहण्याचं प्रमाण तेवढं नव्हतं. काही ठिकाणी होतं पण रुटीन नव्हतं, रेग्युलर नव्हतं. अशा वेळेला जर का एखादा नवरा त्या स्त्रीला म्हणाला असता की बाई ग तू तुझ्या शिक्षणासाठी लांब जाऊ नको आणि ती त्याचं न ऐकता गेली असती तर कदाचित तो नवरा जेव्हा म्हणेल की हा माझा छळ आहे कोर्टाने म्हणलं असतं की हा छळ आहे. पण आत्ता जर का आपण सिमिलर सिच्युएशन लक्षात घेतली तर आजकाल बाहेरगावी नोकरी करणं किंवा बाहेरगावी जाऊन शिकणं हे इतकं रुटीन आहे, हे इतकं कॉमन आहे की असं कोणीच म्हणू नाही शकणार की बायको बाहेरगावी नोकरी करते, शिकतेय
म्हणजे तो नवऱ्याला छळ आहे. उलट जर नवरा शिकून देत नसेल तर तो छळ आहे असं आपण म्हणू. काळाबरोबर क्रुएल्टीची संकल्पना बदलली. स्थळ सापेक्ष म्हणजे काय? तर आता काही जे देश आहेत ना तिथे बुरखा आहे. म्हणजे काही ठिकाणी तर कायद्याने बुरखा घ्यायला सांगतात किंवा काही ठिकाणी धर्म सांगतो म्हणून बुरखा घेतला जातो. आता जिथे बुरखा कायद्याने घेणं बंधनकारक नाही किंवा जिथे धर्म बुरख्याविषयी काही बोलत नाही, अशा ठिकाणी जर का एखाद्या स्त्रीला सांगितलं तिच्या नवऱ्याने किंवा तिच्या घरच्यांनी तू बुरखा घे, तर ती नक्कीच म्हणू शकते ही माझ्यासाठी क्रुएल्टी आहे, हा माझा मानसिक छळ आहे. स्थल सापेक्ष. आणि म्हणून मी म्हणलं की काळ, स्थल आणि व्यक्ती सापेक्ष अशी ही संज्ञा आहे. अजून आता कसं व्यक्ती सापेक्ष किंवा स्थळ सापेक्ष कसं बदलू शकतं? आता घरकाम, घरातले केरवारे करणं, फरशी पुसणं, भांडी घासणं, याला खूपदा आपण क्रुएल्टी मानत नाही. पण जर एखादी स्त्री अशी आहे की जी कंपनीत खूप मोठ्या हुद्द्यावरती आहे किंवा सरकारी नोकरीत खूप मोठ्या हुद्द्यावरती आहे आणि तिच्या घरची परिस्थिती अशी आहे की ते इझिली अफोर्ड करू शकतात मेड ठेवणं, कामवाली बाई ठेवणं, पण तसं न करता केवळ त्या बाईला त्रास द्यायचा म्हणून तिनं घरातलं सगळं पार पाडायचं, तिनं ऑफिसची कामकाज पार पाडायची, अशा पद्धतीची जर तिच्यावरती बळजबरी होत असेल तर घरकाम करणं ही तिच्यासाठी क्रुएल्टी होऊ शकते. आणि म्हणून मी म्हणलं की एका व्यक्तीसाठी जी गोष्ट क्रुएल्टी असेल ती दुसऱ्या व्यक्तीसाठी नसेल, तिच्यासाठी जी असेल ती हिच्यासाठी नसेल. आणि मग हे सगळं फाइंड आउट करताना ना आपल्याला त्या व्यक्तीचे आजूबाजूची बॅकग्राऊंड, त्याचं सोशल स्टेटस, त्याचे एज्युकेशनल बॅकग्राऊंड, त्याची सोशल बॅकग्राऊंड, त्याचं अपब्रिंगिंग, त्याचं आणि तिचं दोघांचे, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि मग आपण कन्क्लुजनला येऊ शकतो की क्रुएल्टी हा ग्राउंड जो काही आहे डिवोर्सचा दिलेला, त्या ग्राउंडमध्ये आपली केस बसते का नाही बसते. एक लक्षात घ्या, नुसतं रोजच्या कटकटी, नुसती रोजची भांडणं म्हणजे क्रुएल्टी नाही. नॉर्मल वेअर अँड टेअर ऑफ मॅट्रिमोनियल लाईफ, अगदी असेच शब्दप्रयोग सुप्रीम कोर्टाने वापरलेले आहेत, कॅन नॉट बी कन्सिडर्ड ॲज क्रुएल्टी. भांडणं कुठल्या संसारात होत नाही. आपण म्हणतो ना, नवरा बायको म्हणली की भांडणं आली, संसार म्हणलं की भांड्याला भांडं लागणं आलं. आणि त्यामुळं किरकोळ भांडणं किंवा वादावादी असं जर एखाद्या घरात होत असेल तर त्याला क्रुएल्टी म्हणता येत नाही. अशा पद्धतीची जनरल ॲलिगेशन्स करून आपण जर कोर्टात केस फाईल केली तर ती केस स्ट्रॉंग होत नाही. मग क्रुएल्टी कशाला म्हणायचं? तर अशा पद्धतीचा छळ, मेंटल असो किंवा फिजिकल असो, फिजिकल तर 100% आहे, आपण जेव्हा मेंटल इमोशनल विषयी विचार करतो, अशा पद्धतीचा छळ की तो छळ सहन करत मी त्या व्यक्तीबरोबर राहू शकत नाही, स्त्री असो अथवा पुरुष असो. कॉन्स्टंट नॅगिंग, सतत डोक्याला भुणभुण, कसली ना कसली तरी, रोज उठून कसली तरी भुणभुण. किंवा कधी कधी असं होतं की नवरा खूपच जास्त पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह असणं काही वेळा आपल्याला फार छान वाटतं, नवऱ्याचं किती प्रेम आहे, पण ते अप टू सर्टन एक्सटेंट ठीक आहे. एका ठराविक लिमिटच्या बाहेर तो पॉझिटिव्हनेस जर का त्या स्त्रीच्या रोजच्या कामाच्या किंवा तिच्या रोजच्या जगण्याच्या आड यायला लागला तर अर्थात तिची चिडचिड होईल. मग याला म्हणायचं क्रुएल्टी. मग क्रुएल्टी एक साधारण आपण कुठल्या कुठल्या गोष्टींना क्रुएल्टी मानू शकतो? तर अर्थात टॉन्टिंग करणं, शिव्याशाप देणं, अब्युझिव्ह लँग्वेज वापरणं, त्या स्त्रीला ती शिकली सवरलेली असून सुद्धा तिला नोकरी न करू देणं, ती नोकरी करत असेल तर तिचा पैसा स्वतःच्या हातात घेणं, तिला तिचा पैसा वापरू न देणं, तिच्याकडनं हुंडा मागणं, तिच्या आईवडिलांना सतत घालून पोडून बोलणं, तिचा किंवा तिच्या आई वडिलांचा अपमान करणं, तिला जर का मूल होत नसेल तर वांज म्हणून किंवा त्याच्यावरून कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीचे सतत टोमणे मारणं किंवा अशा पद्धतीची जी काही अपमानास्पद वागणूक आहे ना, मुलगी झाली म्हणून टोमणे मारणं, हे झालं स्त्रियांच्या बाबतीत. पुरुषांच्या बाबतीत सुद्धा एखादी स्त्री जर का पुरुषाला सतत नॅक करत असेल, म्हणजे एखाद्या पुरुषाची कमाई कमी आहे आणि त्याची बायको त्याला सतत त्रास देते की तू किती कमी कमवतोस, माझं ह्याच्यात काही भागत नाही इत्यादी, किंवा तो त्याच्या आईवडिलांना मदत करतोय आणि म्हणून हिला ते आवडत नाही आणि मग ती तू आईवडिलांना मदत करू नको, आईवडिलांपासून मला वेगळंच राहायचंय, अशा पद्धतीच्या सतत डिमांड्स करते, सतत डोक्याला कटकट करते, तर या सगळ्या गोष्टी ह्या त्या पुरुषासाठी क्रुएल्टी असू शकतात. त्याच्या पलीकडे जाऊन अजून क्रुएल्टी कुठली असू शकते? तर सतत संशय घेणं, सतत कॅरेक्टर विषयी बोलणं. म्हणजे कधी कधी स्त्री असते एखादी, ती नवऱ्याला सारखी म्हणते हा तुमचं बाहेर कुठेतरी लफडं चालू असेल ऑफिसमध्ये, किंवा एखाद्या स्त्रीवरनं संशय घ्यायचा,
ती स्त्री तुम्हाला का भेटली, सतत मोबाईल चेक करायचा, सतत वॉच ठेवल्यासारखं करायचं, हे दोन्हीकडनं असू शकतं, नवरा किंवा बायको. तर अशा पद्धतीची जी बेसलेस अलिगेशन्स आहेत कॅरेक्टरवरती, अशी बेसलेस अलिगेशन्स करणं, ह्या सगळ्या गोष्टी या क्रुएल्टीच्या संज्ञेत मोडतात. आणि मी मगाशी म्हटलं तसं की अशा काही गोष्टी की ज्या आपल्याला अदरवाईज क्रुएल्टी वाटणार नाहीत, पण टिपिकली त्या कपलसाठी त्या जर का क्रुएल्टी होत असतील तर त्याला सुद्धा आपण क्रुएल्टी मानू शकतो. मग नवऱ्याला किंवा त्याच्या घरच्यांना सतत खोट्या केसेस दाखल करेन अशी धमकी देणं, ही सुद्धा क्रुएल्टी होऊ शकते. इतकंच नाही तर नवऱ्याच्या विरुद्ध किंवा सासरच्यांच्या विरुद्ध खोटी 498A दाखल करणं, ही सुद्धा क्रुएल्टी आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हणलेलं आहे. इतकंच नाही तर 1985 साली कल्पना वर्सेस सुरेंद्रनाथ मध्ये कोर्टाने असं सांगितलेलं आहे की नवऱ्याच्या मित्रांसाठी चहा बनवायला नकार जर दिला बायकोनं, तर ती सुद्धा नवऱ्याला क्रुएल्टी आहे, तो सुद्धा नवऱ्याचा छळ आहे. नक्की क्रुएल बिहेवियर म्हणजे काय, तो कसा मांडायचा, तर त्याच्यासाठी आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचे काही केस लॉज आहेत की ज्याच्यातनं आपल्याला ह्या गोष्टी खूप चांगल्या रीतीने कळतात. तर सगळ्यात पहिला केस लॉ आहे तो 1975 सालचा, दास्ताने वर्सेस दास्ताने. हा जो केस लॉ आहे ना सुप्रीम कोर्टाचा, हा केस लॉ इतका चांगला आहे, 1975 सालचा आहे, पण त्याच्यामध्ये जी प्रिन्सिपल्स सांगितली गेलेली आहेत ती अजूनही आम्ही वापरतो, अजूनही ती अस्तित्वात आहेत आणि ती आपल्याला खूप चांगली इन्साइट देतात जेव्हा आपण मॅट्रिमोनियल लिटिगेशनचा विचार करत असतो. पुढचा जो केस लॉ आहे तो आहे समोर घोष वर्सेस जया घोष. ही पण सुप्रीम कोर्टाचीच केस आहे आणि ही 2007 सालची केस आहे. याच्यामध्ये सुद्धा क्रुएल्टी म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. तसंच भगत वर्सेस भगत अशी पण एक केस आहे सुप्रीम कोर्टाची, ज्याच्यामध्ये पण क्रुएल्टी म्हणजे काय सांगितलंय. म्हणजे आता काय होतं लक्षात घ्या, कोर्टामध्ये आपली केस चालू असते आणि समजा नवऱ्यानी बायकोच्या विरुद्ध कोर्टात केस फाईल केली. आता काउंटर करायचंय. काउंटर करायचं म्हणल्यावरती काय, आम्ही शस्त्र परजूनच तयार असतो ना. मग आरोप एक ना अनेक विविध प्रकारचे आरोप केले जातात. अशामध्ये एखादा आरोप जर असा केला गेला की माझ्या नवऱ्याचं बाहेर कुठेतरी अफेअर आहे, एक लक्षात घ्या हे सिरियस अलिगेशन आहे, हे अलिगेशन तुम्ही कोर्टासमोर केलेलं आहे आणि नंतर असं लक्षात आलं की हे अलिगेशन पूर्णपणे बेसलेस आहे, केवळ त्या नवऱ्याच्या विरुद्ध काहीतरी अलिगेशन करायचं म्हणून हे अलिगेशन केलंय किंवा बायकोच्या विरुद्ध, तर कोर्टाची केस चालू असताना सुद्धा जर अशा प्रकारची अनफाउंडेड वाईल्ड अलिगेशन, माझा नवरा माझ्याशी भांडतो हे अलिगेशन आणि माझ्या नवऱ्याचे बाहेर संबंध आहेत हे अलिगेशन, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, सिरियस आहे हे दुसरं अलिगेशन, अशी अनफाउंडेड अलिगेशन्स केली तर दॅट इन इटसेल्फ विल बी कॉन्स्टिट्यूटेड एज क्रुएल्टी, असं भगत वर्सेस भगत मध्ये म्हटलंय. आणि म्हणून जेव्हा आपण कोर्टापुढे डिवोर्सच्या केसेस चालवत असतो ना, त्यावेळी आपलं ड्राफ्टिंग, आपलं पिटिशन असो किंवा आपलं रिटन स्टेटमेंट असो, ते खूप काळजीपूर्वक आपल्याला ड्राफ्ट करावं लागतं. आणि म्हणून स्पेसिफिक इन्स्टन्सेस ऑफ क्रुएल्टी द्यायचे असतात. म्हणजे रोज उठून माझा नवरा माझ्याशी भांडायचा असं म्हणालात तर त्याला अर्थ नाही. कुठल्या दिवशी, कुठल्या कारणावरनं, कसा भांडला, काय झालं, हे सगळे डिटेल्स तारखेसहित आपल्याला पिटिशन मध्ये द्यावे लागतात, लिहावे लागतात. त्याच्यानंतर अजून एक पुढचा मुद्दा येतो, तो म्हणजे कंडोनेशन ऑफ क्रुएल्टी. कंडोनेशन ऑफ क्रुएल्टी म्हणजे काय, तर हा बाबा माझा नवरा किंवा माझी बायको त्यांनी मला त्रास दिला, पण त्यांनी जो काही त्रास दिला ना त्याला मी माफ केलं. कंडोन म्हणजे काय, माफ करणं, सोडून देणं. मी ते सगळं माफ केलं आणि मी पुढे गेले. तुमच्या पिटिशन मधनं जर का कुठेही कोर्टाला असं जाणवलं की जो काही त्रास तुम्हाला झालेला आहे तो तुम्ही कंडोन केलेला आहे, तो तुम्ही सोडून दिलेला आहे, तो माफ केलेला आहे, तर भले तिथे क्रुएल्टी असे नका, तुम्हाला डिवोर्स मिळत नाही. तर ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत, कंडोनेशन ऑफ क्रुएल्टी आहे किंवा अनफाउंडेड अलिगेशन्स आहेत, नॉर्मल वेअर अँड टेअर ऑफ मॅट्रिमोनियल लाईफ, हे ह्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत, हे जे काही प्रिन्सिपल्स आहेत की जे सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी मांडलेले आहेत, या सगळ्याचा अभ्यास करून, या सगळ्याचा विचार करून मगच आपलं जे डिवोर्सचं पिटिशन असेल किंवा आपल्या विरुद्ध केस दाखल झालेली असेल आणि आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं असेल तर ते ड्राफ्ट केलं गेलं पाहिजे. या ग्राउंडवरती सुप्रीम कोर्टाची म्हणा, बॉम्बे हायकोर्टची म्हणा, इतर हायकोर्टची म्हणा, अनेक विविध डिसिजन्स आलेले आहेत.
मी आत्ता हे जे काही 2-3 सांगितले हे त्यातले लँडमार्क आहेत की जे आपण वापरू शकतो, ज्याच्यातल्या कन्सेप्ट्स आपण कायम वापरू शकतो, म्हणून मी त्याच्याविषयी बोलले. अशा अजून अनेक केस लॉज आहेत. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी त्या केस लॉ विषयी तुम्हाला जरूर माहिती देईन. तर टू सम अप, क्रुएल्टी म्हणजे काय मी परत एकदा सांगते, कुठेही त्याची डेफिनेशन दिलेली नाही. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 साली जो आणला गेला आहे त्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय हे थोडंसं खूप वायडर अँगलवरती डिफाईन करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तिकडचं आपण थोडंसं आपल्या आधारासाठी इकडं नक्कीच घेऊ शकतो. पण हिंदू मॅरेज ऍक्टमध्ये किंवा कुठल्याही मॅरेज ऍक्टमध्ये असे स्पेसिफिक डेफिनेशन नाही. आणि म्हणून सगळ्या परिस्थितीचा विचार करून तुमची सोशल बॅकग्राऊंड काय आहे, फायनान्शियल बॅकग्राऊंड काय आहे, तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, एक लक्षात घ्या, एखादा हायली क्वालिफाईड स्त्री आणि हार्डली 2री-3री पर्यंत शिक्षण झालेले किंवा अशिक्षित कपल यांच्यामधलं रोजचं वातावरण, यांच्यासाठी क्रुएल्टीची कन्सेप्ट ही पूर्णपणे वेगळी वेगळी असू शकते, ही पूर्णपणे भिन्न असू शकते. आणि म्हणून प्रत्येक मॅट्रिमोनियल केस ही युनिक असते, प्रत्येक मॅट्रिमोनियल केस ही वेगळी असते. आणि म्हणून जर कधीही स्वतःसाठी म्हणा किंवा ॲज अ लॉयर तुम्ही दुसऱ्या कोणासाठी क्रुएल्टी या ग्राउंडवरती जर का डिवोर्सची केस लढत असाल, फाईल करणार असाल किंवा भांडत असाल, तर या सगळ्या गोष्टींची माहिती जरूर घ्या. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.